तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 3:07 झालेले आहेत. 3:27 आत जर 4 षटकं संपले गेले नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पॅनलाइज करण्याची पद्धत असेल, आपला खेळाडू जर का 7 बाहेर असतील तर एक खेळाडू मध्ये घेतला जाईल. 3 षटक 15 मिनिटाच्या आत जर संपले नाही तर एक खेळाडू आपला सर्कल मध्ये आत घेतला जाईल. लक्ष द्यायचं आहे आपण. श्रीमान संघाचा कर्णधार. सामन्याला सुरुवात पंचांच्या भूमिकेत आलेले आहेत दोन्ही जिगरे किरण भाऊ कुराडे तसेच दादा नितीन दादा शेलार. पहिला चेंडू राटामोड विकेट मारा करेल तो बॉलरचं नाव अमोल. पहिला चेंडू अलगद कटून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे हजर. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता निर्धाव चेंडू. ताकदीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या सामन्यामध्ये जोही संघ पराभूत होईल तो ज्या लुझर मध्ये विन होणारा संघ असेल त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे याची देखील दक्षता घ्यायची आहे. बिग बॅश पद्धतीने ही चालू असलेली स्पर्धा. या स्पर्धेच्या अंतर्गत आजचा पहिलाच दिवस. या पहिल्या दिवसामधील चालू असलेला सामना सूर्यमाळ विपक्ष एकता. दोन्ही संघ जर बघायला गेले तर एका संघाने कडूचीवाडी या संघाला पराभूत केलेला आहे. तसेच एका संघाने सारमाळ या संघाला पराभूत केलेला आहे. दरम्यान दुसरा चेंडू देखील निर्धाव. काय ताकदीची गोलंदाजी म्हणावं लागेल. या फलंदाजीला जर जखडून ठेवायचं म्हटलं तर खरोखर खूपच ताकदीची गोलंदाजी करावी लागते. त्याच ताकदीची गोलंदाजी करताना तो अमोल. कारण चारी दिशेने खेळणारा हा फलंदाज थोडक्यात म्हणायला गेलं तर एबीडी विलर्स या स्टाईलने खेळणारा हा फलंदाज म्हणून आपल्या विभागात नामांकित आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज तो अमोल. पुन्हा एकदा अलगद कटून दिलेला चेंडू बघूया त्यावरती किती धावा जमा करतोय. एकच धाव. एका धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. संघाचा श्री गणेशा केलाय तो सागर यांनी. 3 चेंडू तब्बल खातं ओपन करण्यासाठी त्यांना तिसरा चेंडू खेळावा लागला. 2 चेंडू निर्धाव. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र गोलंदाजाचा कर्दन काळ ज्याची ओळख आहे ज्याची ख्याती आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग वरती आलाय तो संदीप. या अगोदर त्याने तब्बल 19 चेंडू आणि 37 धावा जमा केलेल्या. काय ताकदीची फलंदाजी केलेली. विनंती असेल पंच त्या तिथे ते प्राणी आलेला आहे त्याला हाकलायचं आहे. पुढील चेंडू स्क्वेअर मारा. अवंतराशी एक धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 2. 3 चेंडू आणि 2 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू उर्वरित आहे. 3 चेंडू मध्ये जर का अवघ्या 2 धावा खर्च गेल्यात परंतु येणारे 3 चेंडू आपल्याला सांगून जातील या षटकामध्ये तब्बल किती धावा जमा होतात. या दोन्ही फलंदाज रोखायचं म्हणलं तर तितक्या ताकदीची गोलंदाजी करावं लागेल. त्या ताकदीची गोलंदाजी करताना तो अमोल निर्धाव चेंडू. मी अगोदरच म्हटलेला अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करताना तो गोलंदाज अमोल. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. तुझी हरदी मरून षटकातील पुढील चेंडू फ्लिप शॉट. वरती दमदार दर्जेदार येईल चौकार. खणखणीत कडकडीत चौकार. 4 धावांच्या वरती धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 6. 5 चेंडू आणि 6 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. बघूया शेवटच्या चेंडूवरती कसा समाचार घेतो फलंदाज संदीप. लखन गेला मोटर लावायला. नाही मोठीला गेला. मोटर लावायला गेला. चेंडू स्वर मारा. अवंतराशी एक धाव. फक्त बिमर साठी रिव्ह्यू घेतला जाईल. पंच त्यांना सांगायचं आहे दोन्ही साईडचा जो बिमर नो असेल त्यासाठी रिव्ह्यू असेल. फक्त कुठल्याही प्रकारचा वाईड रन आउट वगैरे याकरिता रिव्ह्यू नसेल.
ते इतर तुझ्या म्हणजे सांगण्याचा तात्पर्य धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. असं आमपटून काहीतरी काय असं तुझ्याच बुटाचा वास येतोय. माझं नाही रे, मी लय काहीचा पैसे हो जाऊ दे आता. तुला नाही दिसणार रे. हे ते फिरवत होतं ना हे बघ फिरव अजून कोण आहे पण कॅमेरा त्यांची पाहणी करताना एकनाथ सर बोलायचं नाव सांग भाऊ. काना वैयक्तिक पहिलं सांगे का दुसरं षटक घेऊन आला तो काना. तुझ्याच नावाचं आहे, नाव कधी कसला निर्धाव चेंडू चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल. काना यांची दरम्यान धावसंख्या स्थिर आलेली. धावसंख्या आहे ती 8. 1 चेंडू आणि 8 धाबा. नियम वाटी सांगताने पंच सोंड्या बॉल टाकून झालंय. दुसरा चेंडू बघूया कसा समाचार घेतो संदीप. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला फटका सजवला गेला होता. तितक्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील झालेल्या दरम्यान 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 9. 2 चेंडू आणि 9 धावा. बबलू हे खाय ना. तिसरा चेंडू काना यांचा आता मात्र सामना करील तो सागर. सागर यांचा चांगलासा फटका. खराब क्षेत्ररक्षण म्हणू लागेल. दरम्यान या 4 धावा. 4 धावांच्या मधून धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 13. 3 चेंडू आणि 13 धावा. षटकातील 3 चेंडू अजूनही उर्वरित. मग या 3 चेंडूचा कसा समाचार घेतोय. कसे मारणं येते उपर सोंड्यासारखं जाणं योग्य नाही. दुसऱ्याने आपल्याला काही विचारलं तर आपल्याला का खेळणार. षटकातील पुढील चेंडू सागर करता. कॅमेरामध्ये कोणतं काय घ्यायचं ते? अरे बस फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वीप शॉट सजवण्याचा खूपच चांगलासा प्रयत्न, परंतु अपयशी ठरताना तो फलंदाज सागर. शेवटचे 2 चेंडू उर्वरित. 5वा चेंडू तो मागचा पाडला. संध्या पाडला. संदीप अवंतराशी एकूण 3 धावा. वाईटच्या स्वरूपात 1 आणि बाईच्या स्वरूपात 2. या 3 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 16. नाही कॅमेरात नाही दिसला तो तिकडे कॅमेरा बॉलवर होता ना. व्हाईट बॉल म्हणून काळ्या कपड्याची काय गरज. पुढील चेंडू एक ना भाऊ इकडे. शेवटचा चेंडू बोलला काय
बघा शेवटच्या चेंडूचा कसा समजून घेतोय. धावसंख्या 17. स्वेअर मारा अवंतराशी एक धावे. अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 18. यानंतर आपण नक्कीच एक बुलंद आवाज ऐकणार आहोत. आपल्याला सर्वांच्या परिचयाचे एकनाथ सर यांच्या माध्यमातून आपल्याला या सामन्याचा लेखोजोखा कळेल. धन्यवाद. आणि सुंदर असा फटका पॉईंटच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतो. त्या संदीप याच्या बॅटमधनं चेंडू सीमापार चौकार आणि षटक समाप्त होतोय चौकाराने. धावसंख्या झाली ती 22. बघा आपण टीव्ही स्क्रीनवर बघू शकतो. चेंडूने उसळी घेतल्या घेतल्या पॉईंटच्या दिशेने त्याला अतिशय सुंदर असा ड्राईव्ह बघायला मिळाला आपल्याला. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतो तो राजेश. दरम्यान खेळपट्टीचा अंदाज घेतोय राजेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि त्याचा समाचार घेईल तो स्ट्राईकला आलेला फलंदाज तो सागर. आणि मला असं वाटतंय बिनबाद एकता संघाची धावसंख्या 22 दिसते. अजूनही कुठलाही गडी मात्र बाद केलेला नाहीये आणि ही मात्र एक जमेची बाजू मानता येईल. कारण एकता संघामध्ये असे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात, धुरंधर असे फलंदाज. आणि सलामीवीर मैदानात अजूनही तळ ठोकून आहे. दरम्यान हा सामना 4 षटकांचा, 2 षटक उर्वरित बाकी. 22 धावांवरती आतापर्यंत मजल मारू शकला एकता संघ. दरम्यान राजेश मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवरती वाट बघून आहे की कधी पंच चेंडू टाकण्यासाठी परवानगी देत आहे. कारण राजेश हा सुद्धा खोडा परिसरातील एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे खोडा परिसरामध्ये. सूर्यमाळ संघ अतिशय दबदबा या संघाचा. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा या कसाराच्या मैदानावरती रबर बॉल क्रिकेटसाठी दाखल झालेला सूर्यमाळ संघ. बघूया राजेश पंचांच्या डाव्या बाजूनी पहिला चेंडू आणि मला असं वाटतंय चेंडू मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये. दरम्यान अवांतर चेंडू. पहिला चेंडू मात्र सोयर मारा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 23. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र थोडासा शपालून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय आणि मला असं वाटतंय एकच धाव या ठिकाणी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मला असं वाटतं खूप वेळ घेतलाय सूर्यमाळ संघाने. 2 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे. निर्धाव चेंडू. अजूनही 4 चेंडू फेकायचे बाकी आहेत आणि वेळेची मर्यादा या ठिकाणी या सामन्याला. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. समोरच्या दिशेने टोलेला चेंडू. एकच धावेसाठी. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. दरम्यान धावसंख्या होती ती 25. बिनबाद 25. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. तर मात्र पुन्हा एकदा एकच धावावरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले. त्यामध्ये एक अवांतर सुद्धा असताना फक्त 4च धावा खर्च केलेला आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी होते. 2 चेंडू शिल्लक. हवे टोलेले चेंडू या ठिकाणी चांगला प्रयत्न होता परंतु मात्र या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण झेल पकडण्यासाठी ती जी ट्राय केली होती ती सुंदर होती परंतु मागे बॅकअप नसल्यामुळे हा चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी.
5व्या चेंडूवरती मात्र एक मोठा प्रहार बघायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 30. दरम्यान आता मात्र राजेशच्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेला आहे. शेवटचा चेंडू येणे बाकी. पुन्हा एकदा सज्ज होतो राजेश आणि हा मात्र एक शॉर्ट पिच चेंडू आणि तुम्ही मात्र संदीपला असा चेंडू टाकू शकत नाही, कारण अशा चेंडूवरती संदीप हा अतिशय माहीर खेळाडू सीमापार धाडणारा हा षटकार आपल्याला बघायला मिळतो त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या मात्र भटकन वाढते. धावसंख्या जाते पोहोचते ती 36 धावांवरती. शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे प्रहार बघायला मिळाले. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा मिळाल्या. म्हणजेच काय तर राजेशच्या गोलंदाजीमध्ये एक षटकामध्ये 14 धावा. सुंदर षटक हाताळलं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र मोठे प्रहार बघायला मिळाले. एकता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो सीताराम. पंच एक गडी मध्ये घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा एक खेळाडू. ओके. बघा मित्रांनो, आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि खूपच उशीर झाला, त्यामुळे आपल्याला जो वेळेचं बंधन दिलेलं आहे त्या वेळेमध्येच आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत. आता मात्र सर्कलच्या बाहेर 6 गडी असणार, क्षेत्ररक्षक असणार बाहेर. चला हे षटक आपल्याला लवकरात लवकर संपवायचंय. दरम्यान सीताराम यांच्या पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला षटकारासाठी. धावसंख्या होते ती 42. आता मात्र एक स्लोवर चेंडू आणि निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू मात्र कमबॅक दिसतोय आपल्याला सीतारामच्या गोलंदाजीमधनं. निर्धाव चेंडू, 2 चेंडू 6 धावा आतापर्यंत. बघूया पुढील चेंडू कसा हाताळतो तो सीताराम, त्याचा समाचार घेतो तो सागर. पुन्हा एकदा मला असं वाटतंय हा यष्टांच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 43. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतो सीताराम. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच चेंडू जमा करायचे ते मैदानातले. पुन्हा एकदा आता मात्र एक 1 बाउन्स चौकार. दरम्यान धावसंख्या होती ती 48. 3 चेंडू अजूनही टाकायचे बाकी आहेत. आतापर्यंत अजून एकही गडी बाद झालेला नाही. ही एकता संघाची जमेची बाजू, परंतु शेवटचे 3 चेंडू बघूया. या 3 चेंडूवरती कसा समाचार घेतो तो सागर आणि किती धावांचं आव्हान देतात ते सूर्यमाळ संघाला. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होते सीताराम. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, त्या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल एकच धावेसाठी.
अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होती ती 49. काय नाही खूप चालतं खूप. हा घेतली का? दरम्यान सीताराम यांच्या षटकातील अजूनही 2 चेंडू टाकायचे होते. आतापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी मला असं वाटतंय फुलटॉस चेंडू एकच धावेसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 50. शेवटचा चेंडू. आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडू सुद्धा एकच धाव. म्हणजे सीतारामांच्या षटकातील 15 धावा मिळाल्याने 51 धावसंख्यावरती जाऊन पोहोचला तो एकटा संघ. आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान सूर्यमाळा या संघाला. सेकंड कॉल असणार आहे या पटकन. सूर्यमाळ संघाला विनंती असणे आपली सलामीवर मैदानात पाठवायचे आहेत. चार षटकांमध्ये 52 धावांची आवश्यकता. एक टार्गेट सूर्यमाळ संघ. आणि सूर्यमाळ संघाकडनं मैदानात उतरता येते राजेश आणि कान्हा. राजेश आणि कान्हा हे दोघंही सूर्यमाळ संघाकडनं नेहमी दुरा सांभाळत असत. सलामी वीर म्हणून मैदानात उतरले ते. आणि पुढील होणारा सामना राजेबॉईज विरुद्ध सरमाळ संघ. नाणेफेकीचा गोल जिंकला तो राजेबॉईज कडूचीवाडी आणि त्यांनी फलंदाजी निर्णय घेतलेला आहे. आणि क्षेत्रांसाठी पाचारण केलेले ते सरमाळ संघाला. दरम्यान गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो संदीप. पहिला चेंडू टाकताना टाइम सेट केला जाईल. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक
संपवायचे. 16व्या मिनिटाला एक क्षेत्ररक्षण मात्र सर्कलच्या आतमध्ये तैनात करावं लागेल. चला पंचांचा इशारा होतोय. लेट्स प्ले. त्यांना सामन्याला सुरुवात होते. 52 धावांचं आव्हान सूर्यवान संघ. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू धाडलाय तो सीमापार चौकार. पहिल्या चेंडूवरती एक घणाघात प्रहार आपल्याला बघायला मिळतोय राजेशच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार म्हणजे एक षटक चांगलं मोठं होण्याची शक्यता असते. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतो संदीप. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो तो राजेशला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र चेंडू पाठवून दिला तो सीमापार षटकारासाठी. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतो तो राजेश. प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करतोय कारण त्याच्या बॅटमधनं नेहमी असे मोठमोठे फटके बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच या खोड्या परिसरामध्ये नावाजलेला असा फलंदाज राजेश आणि त्याला चांगली साथ देतो तो काना. आता मात्र ओव्हरपी चेंडू आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल मनोज याचं. आणि नक्कीच मनोज सिंग हा सुद्धा आपल्या कसरा गावातील एक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, चपळ क्षेत्ररक्षण. नेहमी हा बाउंड्रीवरती तैनात असतो. खूपच असा चपळ असा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. दरम्यान तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव. आता मात्र काना स्ट्राईकला येतो तो काना. 3 चेंडूने आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि टप्पा पडल्यानंतर स्लोअर चेंडू. दरम्यान निर्धाव चेंडू. दरम्यान 5वा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतो संदीप. आणि हा चेंडू मात्र कानाला समजला नसावा. फुलर लेनचा चेंडू. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा उंचावलेले चेंडू. त्या ठिकाणी गडी मात्र क्षेत्ररक्षण मात्र हजर आणि कानाला परतावं लागतंय तंबूमध्ये. मला असं वाटतंय दरम्यान षटक संपतंय. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद करायला यश मिळालं संदीपला. पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला प्रहार बघायला मिळाले परंतु कमबॅक काय असतं ते संदीपने दाखवलंय. कारण संदीपच्या पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आणि षटकार आल्यानंतर नक्कीच कुठेतरी विचार केला असेल 52 धावांचं आव्हान आहे आणि जो रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने कुठेतरी कमबॅक करावं लागेल. आणि त्याचप्रमाणे पुढील सर्व चेंडूवरती आपल्याला कमबॅक दिसलाय आणि कानाला सुद्धा बाद केलेला आहे. आता मात्र कानाची जागा संभाळण्याच्या मैदानात आलाय तो अमोल. परंतु दुसऱ्या षटकात काय दिसतंय. दुसरा षटक घेऊन येतो तो सागर. आता मात्र राजेश स्ट्राईक वरती असणार आहे कारण राजेशच्या बॅटमधनं आपण पाहिले चौकार आणि षटकार. बघूया सागर कसा प्रतिकार करतो राजेशला. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आणि या ठिकाणी थोडंसं फंबल बघायला मिळत आहे आणि त्याचा फायदा मात्र राजेश घेतो. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हजर होतो 2 धावा घेऊन. आणि त्याला माहित आहे की स्ट्राईक वरती असल्यानंतर काय होणार आहे. त्याचप्रमाणे त्याला माहिती आहे की काना बाद झालेला आहे. जबाबदारी मलाच घ्यावी लागेल आणि त्याच्या बॅटमध्ये सुद्धा चांगले फटके बघायला मिळत आहेत. तर नक्कीच जबाबदारी घेऊन खेळतो तो राजेश. पुन्हा एकदा स्ट्राईक घेऊन दुसऱ्या चेंडूचा समाचार घेईल सागर याचा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु स्लोवर चेंडू होता. चेंडूची गतीने मात्र राजेशला बीट केलेलं आहे आणि चेंडू हा शरीराचा वेध घेऊन खांद्याजवळ लागला आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. दरम्यान
सागरच्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा दिलेल्या आहेत. भोया अमोल कसा समाचार घेतोय तो. आणि या ठिकाणी चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातो 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 15. 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू हाताळतोय सागर. आणि नक्कीच रबर बॉलचं म्हटलं म्हणजे जर पावसाची गती कधी वाढली तर मात्र चेंडू टॉस होतात. आणि बघा खेळपट्टी जशी सुकणार तसे चेंडू मात्र टॉस होत नाही आणि त्याचाच फायदा सागर घेतोय. टप्पा पडल्यानंतर खूपच खोलवरती राहणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतात आणि निर्धावाच्या स्वरूपामध्ये. शेवटचा चेंडू आता मात्र उंचावून ठेवलेला चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्या होते ती 21. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 21. 12 चेंडू 31 धावांची गरज. तुझ्यात लावून दे. चार्जर दरम्यान बाडदान पण न्या लवकर. गोंगडी न्या. दरम्यान 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. दरम्यान आणि हेच तर रबर बॉल क्रिकेट आहे. बघा तिथे पंचाने बघायचंय पाणी बॉटल घेऊन जाऊन तरी 12वा खेळाडू. सूर्य मार जा ना पाणी बॉटल घेऊन. एवढा इथपर्यंत आवाज आला तरी तुमचं हृदय असं कसं दगडाचं. मग ठीक आहे यार. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स आलेला चेंडू आणि रबर बॉल म्हटलं म्हणजे नक्कीच हा चेंडू अतिशय जबरदस्त. बघा रिप्लायमध्ये आपण बघितलंय शरीराचा वेध घेतला. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतो किशोर. नाही आता सज्ज होतोय ना. दरम्यान पहिल्या चेंडू तो लेग बायच्या स्वरूपामध्ये अमोलने 1 धाव आणि स्ट्राईकला राहतो पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी ब्लॅक शॉट बघायला मिळतो आपल्याला स्ट्राईकच्या दिशेने चौकारासाठी. दरम्यान
चौकाराने धावसंख्या झाली ती 26. अजूनही जिंकण्यासाठी 26च धावांची गरज आहे. म्हणजे निम्म टार्गेट पार केलेले. अजूनही आता मात्र हा चेंडू हवे चेंडू त्या ठिकाणी भोरू आणि नक्कीच कौतुक करावं लागेल भोरूचं. कुठे रे ग्राउंड कडे ये ग्राउंड कडे तुला लगे एक माणूस पाठवतो मी तू ये ग्राउंड वर. बॅट्समन कोण गेला नवीन आणि मला असं वाटतं राजेशची जागा सांभाळण्यासाठी मैदानात गेला तो सचिन. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावा. आणि नक्कीच निर्धाव चेंडू. दरम्यान पळून 2 धावा पूर्ण. पावसाची दमदार हजेरी या ठिकाणी. अजूनही 7 चेंडू 24 धावांची गरज. गाडी कुठे लावले आणि आता मात्र लोकच्या दिशेने ठेवलेला चेंडू त्या ठिकाणी पळून 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण दाबल्याचा आणि पैकी मात्र थोडीशी खराब बघायला मिळाली आणि याचा फायदा. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 6 चेंडू 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. रुमाल ए रुमाल द्या तसा नाही रे बॅट पकडायची असं त्याला तो मोठा झाला छोटा. दरम्यान 6 चेंडू 22 धावांची गरज. आणि पहिला चेंडू हवे चेंडू त्या ठिकाणी प्रदीप पळतो धावतोय आणि नक्कीच सुंदर स्वतःच्याच गोलंदाजावरती एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गडी बाद करतोय प्रदीप. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. अजूनही 5 चेंडू 22 धावांची गरज. आणि अमोलची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो प्रशांत. कमी बॉटल कोणाकडे पाणी द्या त्याला प्यायला. दरम्यान अमोलची जागा सांभाळत प्रशांत मैदानात उतरलाय. स्ट्राईक घेतोय. 5 चेंडू 22 धावा. वाईट. पंच आपण छत्री बंद करायची. पंच आपल्याला विनंती आहे. ते इथं काही दिसत नाही फलंदाज.
दरम्यान एक धाव, 4 चेंडू 20 धावांची गरज. आणि नक्कीच रबर बॉल म्हटलं म्हणजे सर्व फलंदाजांना एक विनंती आहे की आपण हँडग्लोव्ज वापरायचे आहेत. आता नवीनच मार्केटमध्ये आले आहेत बघा, कारण जर हँडग्लोव्ज किंवा रुमाल वापरायचा आहे. डॉट चेंडू, 3 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा आता मात्र 2 चेंडू आणि 19 धावांची गरज, म्हणजे पूर्णपणे सामना हा झुकला तो एकता संघाच्या बाजूने. आणि प्रदीप आपण जो बघतो मैदानात, सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा. आणि या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा निर्धाव षटक टाकलं होतं आणि आताच्या सामन्यामध्ये सुद्धा बघा सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय प्रदीप. आणि पुन्हा एकदा निर्धाव आणि एकता संघ हा सामना जिंकतोय. त्यानंतर तो सामना राजे बॉईज कडूचीवाडी विरुद्ध जय गणेश सारमळ. आणि सारमळ संघाला विनंती असं नाही की आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. पुढं डॅश द्यायचं 1 2 3 4 आणि 5 5 याला डायरेक्ट आकडे 5 4 1 2 3 4 आता 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 आणि 15 जो 5च्या हिशोबाने येईल ना ते साडा आकडे टाकायचं 16 17 18 19 आणि हा 20 21 22 23